नाही, मला आत्ता तो व्हिडिओ मिळालेला आहे आणि तो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झालेला आहे. काही इलेक्ट्रॉनिक मीडियानी तो व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवला आहे. मी तातडीनं आमचे ACS यांना चौकशी करायला सांगितली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कोण उपजिल्हाधिकारी आहे, कोण तहसीलदार आहे, त्यामध्ये अजून काही कुठले महसुली अधिकारी आहे किंवा इतर विभागाचे अधिकारी आहे याचीही चौकशी होईल आणि त्यामध्ये जी काही चौकशी करून कारवाईचा विषय असेल तो सरकार लवकर करेल. सर, तलावांचे मच्छीमार संस्थांना तलावांचे वाटप करताना सुद्धा एक महत्त्वाची बैठक तुमच्या दालनात पार पडलेली आहे. मत्स्यमंत्री नितेश राणे सुद्धा उपस्थित होते. काय नेमकी निर्णय झाला आहे? नाही, महाराष्ट्रातले जे मासेमारी भोई समाजाचे जो समाज आहे त्यांना जी काही तलाव आता मासेमारीकरता द्यायची आहे, जो मच्छीमार समाज आहे त्यांना तलाव पाहिजे आहेत, त्यामध्ये काही धोरणामध्ये सुधारण्याची गरज आहे. जे 1000 सभासद संख्या असलेले ज्या सोसायटी आहे मच्छीमार सहकारी संस्था त्यांना 250 हेक्टरपर्यंत तलाव द्यावा. ज्या लहान सोसायटी आहे त्यांना कमी हेक्टरचा द्यावा. मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय आणि उत्पादन वाढवण्याकरता जिल्हा नियोजन मंडळांनी त्याकरता निधी उपलब्ध करावा. आणि नितेश राणे यांची भूमिका अशी आहे की उत्पादन क्षमता वाढवणे, हाय क्वालिटी मत्स्य पालन त्या ठिकाणी होणे आणि संपूर्ण राज्याचे जे काही वॉटर बॉडी आहे त्या वॉटर बॉडीमध्ये जसं जिल्हा परिषदकडे वॉटर बॉडी आहे, काही महामंडळाकडे आहे, काही इरिगेशनकडे आहे, या सर्व वॉटर बॉडी या मत्स्य व्यवसायाखाली आणून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे आणि मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा हा व्यवसाय हा पुढे नेणे, त्याचं उत्पन्न दुपटी-तिपटीने वाढवणे याकरता ही बैठक होती. आणि या बैठकीमध्ये अनेक धोरणावर चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री लवकरच या धोरणाला मान्यता देतील आणि राज्यामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये मासेमारी हा आणि मत्स्य उत्पादन आणि हा जो विषय आहे हा आत्तापर्यंतच्या एकूण जे काही उत्पादन क्षमता आहे त्यापणे ती क्षमता खूप वाढली पाहिजे याकरता आमचं सरकार काम करणार आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याची माहिती समोर येते. इंडिया पाकिस्तान मॅच नंतर भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये काय कारवाई होणार? अशा काही महाराष्ट्रामध्ये प्रवृत्ती आहेत. जसं उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले होते तेव्हा काही रॅली निघाल्या होत्या. रॅलीच्या वेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात आले होते. आता भारत पाकिस्तानच्या मॅचच्या वेळी जी काही या ठिकाणी अशा पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे फडकले आहेत, ह्या ज्या भारतात राहून भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रवृत्ती आहे यांना ठेचून काढण्याकरता महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्ण लक्ष टाकतं आहे आणि माननीय गृहमंत्रीजी यामध्ये नक्कीच याच्यामध्ये चौकशी करून कारवाई करतील. विधिमंडळाच्या समित्यांचं वाटप झालेलं आहे, मात्र भाजपच्या नेत्यांचं फक्त पाहायला मिळते. मित्रपक्षांची यादी आलेली नाही की नेमकं कशामुळे? नाही, आम्ही सर्वांनाच याद्या मागितल्या आहेत. जशा अशी याद्या येत आहे तसतसे ते त्या ठिकाणी याद्या डिक्लेअर होतील. कारण जेवढ्या याद्या आहेत तेवढ्या डिक्लेअर झाल्यानंतर ॲड होतील. त्यांच्या जागा राखीव आहेत, प्रत्येकाचा कोटा राखीव आहे आणि विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्याला समिती मिळतं, असं कुणाची समितीवर जात नाही. त्यामुळं ते उशीर होण्यापेक्षा आणि विधानमंडळ सुरू होत आहे, जशा अशी याद्या आल्या तसतसं मला वाटतं त्या सादर केल्या आहे. मस्साजोग या ठिकाणी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. संतोष आंधळे जे आहेत त्याला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले. सरकार म्हणजे काय नेमकी भूमिका? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ज्या ज्या चौकशा त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या त्या चौकशा सरकारकडनं लावलेल्या आहे आणि नेहमीच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की या प्रकरणातील कोणताही आरोपी फाशीपर्यंत जाईल याकरता कुठलाही पुरावा सुटणार नाही. त्याकरता सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र आता जे काही आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे, आरोपीला शासन होणे याकरता सर्वांचीच भूमिका आहे. मी पहिल्यापासून सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे
आमचे सर्व तिथे सुरेश धस असतील, आमचे सर्व आमदार पूर्ण पाठीशी त्या ठिकाणी संघर्ष करतात आहे आणि आरोपी कुठेही असेल त्याला पकडून आणण्याचं शासन काम करत आहे. मला वाटतं की यामध्ये जे काही त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे, शासन आंदोलनकर्तेही चर्चा करेल आणि निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे. आम्ही नक्की यामध्ये अजून काय केलं पाहिजे याचा विचार शासन करेल. मी वारंवार या विषयावर यापूर्वी स्पष्टीकरण केलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलं काही गोष्टी. आता यामध्ये फार राजकारण नको आहे. याच मुद्द्याला काँग्रेस भावना पदयात्रा बीडमध्ये काढणार आहे. याच मुद्द्याला नाही, मला असं वाटतं की त्यांचा प्रत्येक पक्षाचा आपापल्या आंदोलनात्मक पवित्र घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं, काँग्रेसनी काय करावं, राष्ट्रवादीने काय करावं, कोणी काय करावं याबद्दल माझी काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शी आहे की या प्रकरणामध्ये कोणी आरोपी सुटणार नाही. आरोपी हा अंतिम शिक्षापर्यंत सरकार त्यांचा पाठलाग करणार आहे आणि माननीय देवेंद्रजींनी याबद्दलचे सर्व खुलासे केले आहेत. मुस्लिम व्यापाऱ्यांना आता बंदी करण्याचा निर्णय गावांनी घेतलाय. जवळपासच्या गावांनी AI संदर्भामध्ये देखील पाऊल उचलताना पाहायला मिळत आहे. नाही, आम्ही एक अभ्यास करतो आहे आणि त्यामुळे समोर जातो आहे की राज्यामध्ये 12,000च्या वर महसुली सुनावण्या प्रलंबित आहेत 2012-13 पासून. 2012-13 पासून 12,000 प्रकरणं जर आमच्याकडे प्रलंबित असतील आणि मी काल आता 107 सुनावण्या घेतल्या, काल 11 पासून रात्री 7 पर्यंत 107 सुनावण्या घेतल्या. आता या सुनावण्या घेता घेता 12,000 सुनावणी घ्यायच्या आणि त्याचे निकाल पारित करायचे आहे, मेरिटवर करायचे आहे. मग आता थोडा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेतला पाहिजे. दोन जे पक्षकार आहे त्या दोन्ही पक्षकाराचं रिटर्न स्टेटमेंट आपण जर AIच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सपोर्ट घेतला तर आत्ता मेरिटवर निकाल येऊ शकतं. म्हणजे मेरिटचा निकाल घेण्याकरता सोपं पडू शकतं विभागाला. म्हणून आम्ही सर्वच महाराष्ट्राच्या सर्वच विभागाला सांगितलं आहे, आमच्या कलेक्टर, कमिशनर, की तुम्ही मेरिटवर निकाल देण्याकरता कुणावरही अन्याय होणार नाही, कुणाही पक्षकारावर अन्याय होणार नाही याकरता आपण त्या ठिकाणी AIचा सुद्धा सपोर्ट घ्यावा. आणि आता तर इतकं ॲडव्हान्स आलेलं आहे की तुमचं म्हणणं काय, यांचं म्हणणं काय, या ठिकाणी सरळ आत्ता सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आला त्या प्रकरणात, तशा प्रकरणात हायकोर्टाचे काय निकाल आहे हे सारं AI तुम्हाला देऊ शकतं. आणि त्यामुळं मोठा सपोर्ट या 12,000 प्रकरणाला मिळू शकेल. आणि हे जे लोक 10 वर्षापासून आपल्या मंत्रालयात खालीवर चक्रा मारताय हे संपूर्ण प्रकरण शून्य झालं पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. काही नोकरी कमी होणार नाही. 5 लोक 6 लोक 12,000 केसेस डिसाईड करू शकत नाही. कारण विभाग जो आहे विभागामध्ये काही कर्मचाऱ्याचं काम जात आहे का जात नाही. कारण माझ्याकडे 12,000 सुनावणी करता केसेस आहे, तर मला सुनावणी घ्यायची आहे. पण घेताना आमच्या विभागाचे राज्यमंत्री आहे, मी आहे, आमचे प्रधान सचिव आहे. आम्ही 5 वर्ष पूर्ण वेळ काम केलं सुनावणी घेण्यास तरी एवढ्या सुनावणी संपणार नाही. त्यामुळं टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊन आपल्याला याच्यात लवकर काम करायचं आहे. नाही, अशा काही जे फोन येतात त्यांचा तपास तात्काळ लावून त्यांना जेरबंद करणे याकरता आमचं माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि गृह खातं हे यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि त्यांना शोधून काढतील. आमदार कोल्हेने एक गौप्यस्फोट केला, त्यांची जी संवाद सभा होती ती त्याचा जो शेवट आहे तो वेगळ्या पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव होता आमच्यावरती, असं एक गौप्यस्फोट आहे. मला त्याबद्दल काही माहिती नाही. वाढू धोरणासंदर्भात अंतिम सादरीकरण कधीपर्यंत होणार? 28 तारखेला 11 वाजता वाढू धोरणाचं अंतिम सादरीकरण आहे. 163 तक्रारी म्हणजे सुधारणा आल्या आहेत. म्हणजे या वाढू धोरण कसं असावं, पब्लिक डोमेनमध्ये पहिल्यांदा वाढू धोरण आम्ही सादर केलं आणि पब्लिक डोमेनमध्ये आणि आत्ताही आम्ही सांगितलं आहे की उद्यापर्यंत ज्या काही लोकांना सुचवायचं असेल ते सुचवा. उद्या 11 वाजता म्हणजे 28 तारखेला 11 वाजता वाढू धोरणावर आम्ही अंतिम प्रारूप तयार करणार आहे आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन मला वाटतं या 10-12 दिवसामध्ये आम्ही वाढू धोरण अंतिम करू आणि इतकं सोपं आणि सहज करू की पुढच्या 2 वर्ष लागेल, एका दिवशी नाही होणार. हे सर्व रॅकेट सुरू आहेत. हे वाळू माफिया आहे. वाळू माफियाला स्कोपच मिळणार नाही. जेवढा मागणी आहे तेवढा पुरवठा जर सरकारने उपलब्ध केला तर वाळू माफियागिरी होणार नाही.
शेवटी माफियागिरी काय, डिमांड बेस्ड सप्लाय नाही आहे, त्यामुळे तेवढा सप्लाय आम्ही पूर्ण करू. तर शासकीय कर्मचारी 6 मार्च रोजी आंदोलन करतायत. त्यांचं म्हणणं आहे की आमचा वाढीव महागाई भत्ता आहे तो मिळालेला नाहीये, तो सरकारने घोषित करावा. विरोधक आरोप करतायत लाडक्या बहिणीमुळे बोजा वाढलाय, त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मागे- लाडक्या बहिणीचा हेडचा आणि शासकीय कर्मचारी हेडचा काहीच संबंध नाही. त्यांचा हेड वेगळा आहे, यांचा हेड वेगळा आहे. त्यांचा हेड त्यांच्यातून पगार होतो, यांचा लाडक्या बहिणीचा हेड वेगळा आहे. त्यामुळं सर्वांचे अर्थसंकल्पीय नियोजन वेगळं आहे, त्याचा याचा काही संबंध नाही. लाडक्या बहिणीचे 9 लाख अर्ज जे आहेत ते थांबवण्यात आले, रद्द करण्यात आले, त्यामुळे 1620 कोटी रुपये जे आहेत ते सरकारचे वाचले जातात असं सरकारचे पैसे वाचले याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, व्याख्येमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी सुटल्या असतील त्यांना मिळालं पाहिजे. शासनाचं धोरण काय, ज्या वर्गाकरता योजना तयार केली, ज्या वर्गाकरता आपण योजना तयार करतो त्या वर्गामध्ये जर चुकीचे लोक आले असतील त्यांना कमी करणे आणि अजूनही लाडक्या बहिणीचे काही अर्ज सुटले असतील त्यांना त्या लाडक्या बहिणीच्या योजनेत घेणे. पैसे वाचण्याकरता काय शासन काम करत नाही. योग्य व्यक्तीला शासनाची योजना मिळाली पाहिजे. आणि मी तर म्हणेल, जसं गॅस सबसिडीच्या वेळी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आवाहन केलं की देशातल्या ज्यांना सबसिडीची गरज नाही त्यांनी सबसिडी सोडा, लाखो लोकांनी सबसिडी सोडली गॅसेसची. त्याप्रमाणे आमची विनंती राहील की ज्या आमच्या लाडक्या बहिणींना अशा शासनाच्या योजनेची गरज नाही, त्या समृद्ध आहेत, त्यांचे नाव आले असतील, तर त्या जर स्वतःहून कमी झाल्या तर फारच चांगलं. आणि शासनाने सांगितलं की आम्ही कोणाचे अनुदान त्या ठिकाणी कमी करणार नाही, जुनं घेतलेलं. मात्र व्याख्येत न बसणाऱ्या आपल्या योजनेतल्या ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांचं नाव जरी कमी झालं तरी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहे ज्या अजून सुटल्या योजनेतनं त्या सुद्धा येऊ शकतात आणि त्यांना सुद्धा अनुदान मिळू शकेल. लोकशाही मराठीने मुंबईतील संरक्षण भिंतींमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर उघड केली. 100 कोटींहून मोठा घोटाळा आहे. कारवाई होईल का? कारण शासनाचा निधी वापरला जातोय मात्र संरक्षण भिंतीच वापरली जात नाही. हजारो कुटुंब अद्यापही धोक्याच्या छायेखाली आहेत. मला असं वाटतं याचं काही जर व्यवस्थित शासनाकडे जर तुम्ही दाखवलेली आहे बातमीचा फॉलोअप आम्ही करूच, पण मला वाटतं कुठल्या तरी तिथल्या निवेदनकर्त्यांनी जर शासनाला व्यवस्थित पाठपुरावा केला किंवा त्याचे व्यवस्थित काही पुरावे दिले तर माननीय मुख्यमंत्र्यांकडनं त्याची एक चौकशी लावून घेता येईल. फ्रेंच कंपनी ने आरोप किए हैं एमएमआरडी ऑफिसर्स पे कि मुंबई मेट्रो वर्क्स में कुछ पैसे लिए गए थे, इसको लेकर के क्या नहीं, मुझे इसका कुछ मालूम नहीं, मैं कोई अपडेट नहीं हूँ इसमें. जैसा मेरे पास आप देंगे मैं अपडेट करके आपको माहिती दूंगा. सर, महाराष्ट्र पार्लियामेंट में सर इंडिया पाकिस्तान के मैच पर भारत विरोधी नारे लगाए गए थे, जिसके बाद नीतीश ने जो शिवसेना में आपके अलायंस में उन्होंने वहाँ पर कार्रवाई भी की. इस पर सर आप बीजेपी ने क्या पक्ष? देखिए, इसके पहले भी ऐसी घटनाएं हुई है. माननीय उद्धव ठाकरे जी के जब मेंबर ऑफ पार्लियामेंट चुनाव जीते थे वो समय परभनी और नासिक में ऐसी ही घटना हुई थी कि पाकिस्तान के झंडे वहाँ पर विजय उत्सव में फहराए गए थे. ऐसा ही अभी ये हुआ है कि इंडिया पाकिस्तान के मैच के समय तो शासन ऐसे देश विरोधी कार्रवाई करने वाले लोगों को ढूंढकर निकालेंगी. और माननीय देवेंद्र जी खुद इसमें उन्होंने एफर्ट लिया हुआ है. माननीय मुख्यमंत्री जी योग्य कार्रवाई करेंगे. सर, विधिमंडल समितियों में सहयोगी दलों को स्थान मिलने वाला है कि नहीं, क्योंकि उनके नाम की घोषणा नहीं हुई है. देखिए, विधिमंडल समिति में कांग्रेस का हो, राष्ट्रवादी का हो, बीजेपी शिवसेना का हो, सबको स्थान मिलता है. वह हर एमएलए को कोई ना कोई कमेटी में जाना ही पड़ता है. तो जैसे जैसे नाम आते हैं वैसी वैसी उसका एडिशन होता है. कोई भी चाहे अपोजिशन के भी लोग हो, कांग्रेस राष्ट्रवादी, उनका भी मेंबर का भी समिति मिलती है. तो इसका ये नहीं है कि इनका आया उनका नहीं है, सभी का आने वाला है. सर, नांदेड़ से एआईएम के नेता है, वो कहते हैं 15 मिनट वाली जो धमकी है वो देते हैं, किस तरह देखेंगे सर? क्या एआईएम के नेता है सैयद मोएद, उनकी तरफ से 15 मिनट वाली जो धमकी है हिंदुओं को कि अगर हम 15 मिनट दे दें तो हम पूरा खाली कर देंगे, ऐसी धमकी फिर से उनकी तरफ से दी गई है. क्लीन न्यूज ने ये वीडियो जो ट्वीट किया हुआ है. नहीं, उसका एक बार सरकार देखेगी कैसा क्या किया उन्होंने. इस प्रकार से धमकी नहीं चलेंगी महाराष्ट्र में. ऐसी धमकियों को कोई डरने वाला कोई समाज नहीं है. और जातिवादी भावना भड़काना भी हमारे देश में ठीक नहीं है. तो उसके लिए शासन है, शासन निर्णय करेंगे उसके लिए. सर, लाडकी बहन योजना में 5 लाख लोग हैं वो पहले डिस्क्वालीफाई हो गए, तो क्या आप एग्जैक्ट नंबर बता सकते कितने लोग और डिस्क्वालीफाई हुए? 9 लाख का आंकड़ा सर. देखिए, आप इसको मीडिया के मैं सारे साथियों को रिक्वेस्ट करूंगा कि इसको अदरवाइज मत लीजिए. जो योजना की डेफिनेशन है
उस योजना के डेफिनेशन में आने वाली लाडली बहना का कोई भी एक पैसा भी कम नहीं होगा। माननीय मुख्यमंत्री जी ने यह भी कहा कि इसके पहले अगर डेफिनेशन के बाहर है लेकिन उन्होंने लाभ लिया है तो भी हम कुछ नहीं करेंगे, लेकिन अगर योजना के डेफिनेशन में नहीं है, योजना के जो उद्दिष्ट है वो पूरा नहीं हो रहा है, जो वर्ग के लिए योजना बनाई गई हमारे लाडली बहनाओं के लिए वो वर्ग के बाहर के लोग आ रहे हैं, तो मुझे लगता है कि इसमें खुद होके ही हमारी लाडली बहना को जिनको जरूरत नहीं है, जैसा प्रधानमंत्री जी ने एक आह्वान किया था गैस सब्सिडी के लिए कि इस देश में ऐसे लोग हैं जो गैस सब्सिडी की जरूरत नहीं है, बहुत लोगों ने गैस सब्सिडी छोड़ दी थी, उसी तरह से जिन लाड़की बहनाओं को जरूरत नहीं है, हमारे पास समृद्ध है और कुछ नाम आ गया होगा योजना में, तो वो ऐसे ही छोड़ देने का मैं वैसे ही छोड़ दे ऐसी विनती करूंगा। अगर सर्वेक्षण में आ जाता है कि भाई इन लाड़की बहना को व्याख्या के बाहर जरूरत नहीं है, ऐसे कुछ लाडली बहना है उनका कुछ पुराना तो वापस ले लेंगे हम, लेकिन आगे चलकर थोड़ा कम होगा क्योंकि वो योजना में नहीं है तो भी वो लाभ ले रहे हैं। एडिशन में ऐसा हो सकता है कि ऐसी अनेक लाड़की बहना है जो अभी तक एनरोलमेंट नहीं हुई है, अभी तक उनका लाभ नहीं मिला है, ऐसी ही बहुत बहना है हमारी, उनका भी एंट्री हो सकती है क्योंकि उनके लिए भी हम चांस देने वाले हैं। आंकड़ा कैसे ठहराएंगे? आंकड़ा किसके हाथ में ठहराना है? जैसा जैसा सर्वेक्षण होगा वैसा वैसा आगे जाएंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।